आणि ॲनिमल जे काही सांगतंय हे मी फीलिंग्स किंवा व्हिजन्सच्या माध्यमातून समोरच्याला कन्वे करते. जर हे आहे तर ते कसं होतं, कसं घडतं किंवा हे तुम्ही कसं करता, हे तुम्ही कुठून शिकला, त्या सगळ्या विषयी जाणून घ्यायचं आहे. पहिले तर मला सांगा हे होतं कसं? तर ती फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा आपण एंटर करतो त्यावेळेस आपल्याला ॲनिमलची सोल फील होते, त्यांची आत्मा फील होते आणि त्याला आपण टर्म करतो एनर्जी. आता टेलिपॅथीवरती सायंटिफिक प्रूव्ह आहे. जर तुम्ही बघताल तर टेलिपॅथी याच्यावरती काही फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे गुगलवरती तुम्ही बघताल तर. आणि मी ऑटोमॅटिकली मग माझ्या सबकॉन्शियस माइंडबद्दल अवेअरनेस क्रिएट करते. जेव्हा ती अवेअरनेस क्रिएट होती आणि जेव्हा मी ॲनिमलला विचारतेय तू कसं आहेस, ॲनिमल जेव्हा समोरून सांगतो मी बरं आहे, तेव्हा ते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये येतं आधी. त्या लेवलला जाण्यासाठी सुद्धा काहीतरी फार मोठी साधना केलेली असावी लागेल. आता मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मलाही वेळ गेलेला समजून घेण्यासाठी काय. पण तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला सतत ॲनिमल सोबत टचमध्ये राहावं लागतं, वेगवेगळ्या ॲनिमल सोबत संवाद साधायला लागतो, तेव्हा तुम्हाला सेन्स येतं की बाबा एक्झॅक्टली आपण काय करतोय. प्रॉब्लेम हा येतो की मी इथे नाहीये, फॉर एक्झाम्पल एक प्राणी इथे नाहीये, कॅट किंवा डॉग, आणि तरी सुद्धा आपण त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो, टेलिपॅथिक कम्युनिकेशन. बरोबर. मी म्हणलं तुम्ही आलात ना की ती मे बी शो अप करेल, तुम्ही पोहोचा सकाळपर्यंत. मी सांगितलं सोसायटीमध्ये असं तसं, म्हणलं लेट्स वेट फॉर हर. ती स्वतः म्हणलीये, ती कॅट म्हणली की मी स्वतः परत येते उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत, असं पहिल्यांदा हे बोलली. टायगरचा काय अनुभव होता? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत सलोनी डोंगरे, ज्या टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्राण्यांशी बोलता येणं किंवा प्राण्यांशी संवाद साधणं ही गोष्टच मला फार एक्साइटिंग वाटली आणि त्याच्यामुळे हा पॉडकास्ट मला त्यांच्यासोबत करायचा होता. या विषयाचं सखोल असं नॉलेज मला घ्यायचं होतं आणि ते या मंचाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून आज आपल्यासमोर बसलेल्या आहेत सलोनी डोंगरे. कशी आहे सलोनी? मस्त मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. बरं, सर्वात पहिले मी तुला विनंती करेल की आपल्या प्रेक्षकांसाठी तुझं इंट्रोडक्शन, तू काय करतेस आणि इथे का आली आहेस, याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देऊयात आणि आपण आपल्या विषयाकडे वळूयात. राईट. सो मी ॲनिमल सोबत संवाद साधते. टेलिपॅथी म्हणजे आपले सबकॉन्शियस माइंड असतं, त्याच्या थ्रू मी ॲनिमल सोबत संवाद साधून त्यांना काही म्हणायचंय याचं मी मध्ये एक माध्यम बनते. कम्युनिकेटर म्हणजे काय असतं की एक पेट पेरेंट आणि एक ॲनिमलच्या मध्ये एक जे माध्यम असतं ते मी बनते. सो हे कसं केलं जातं तर कम्युनिकेशन हे सबकॉन्शियस माइंडने केलं जातं आणि ॲनिमल जे काही सांगतंय हे मी फीलिंग्स किंवा व्हिजन्सच्या माध्यमातून समोरच्याला कन्वे करते. बरं, राईट. आणि पूर्ण टाइम हेच करता तुम्ही? म्हणजे कसं हेच करते? पूर्ण टाइम हेच करता की दुसरं काही? मी फुल टाइम हेच करते. म्हणजे मी फुल टाइम ॲनिमल कम्युनिकेटरच आहे. म्हणजे मला काम नाही तर मला ऍक्च्युली हे करण्यामध्ये आता एवढं म्हणजे सॅटिस्फॅक्शन भेटतं, कारण की एक 4-4.5 वर्षापासून मी करत आली आता. आणि इतके क्लायंट्स झालेत, इतके लोकांनी इतकं प्रतिसाद दिलाय खूप गोष्टींमध्ये. खूप स्टुडंट्स आहेत माझे आता ओव्हरऑल इंडिया किंवा आउट ऑफ इंडिया पण. त्यामुळे माझ्याकडून आता असं नाहीये की मी हे थांबवू शकते कधीच. त्यामुळे मी ठरवलंय की फुल टाइमच करते आता. फुल टाइम हे करायचं. हो. किती ऑड नाही म्हणता येणार, पण एक्साइटिंग म्हणा किंवा डिफरंट गोष्ट आहे की इथे माणसाला माणसाशी नीट बोलता येत नाही. बरोबर. त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेता येत नाहीत, कारण माध्यम आहे. इथे भाषा हे माध्यम असताना, म्हणजे मी तुमच्याशी बोलत असताना सुद्धा माझ्या मनात काय हे तुम्हाला कळणार नाही. आजकालची ही परिस्थिती, तिथे तुम्ही ॲनिमलशी कम्युनिकेट करता, त्यांच्या फिलिंग्स जाणून घेण्याचा प्रयत्न करता. हे फार एकतर अविश्वसनीय, पहिले तर अनबिलिव्हेबल आहे की हे याच्यावर विश्वास बसत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्साइटिंग पण फार आहे. जर हे आहे तर ते कसं होतं, कसं घडतं किंवा हे तुम्ही कसं करता, हे तुम्ही कुठून शिकला, त्या सगळ्या विषयी जाणून घ्यायचं आहे. पहिले तर मला सांगा हे होतं कसं, म्हणजे काही एक वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा याच्या मागे काय लॉजिक आहे हे मला जाणून घ्यायला. राईट. आता कसं आहे, सायंटिफिकली हे प्रूव्ह नाही झालेलं आहे. म्हणजे तुम्ही गुगल जरी केलं तरी कम्युनिकेशन, ॲनिमल कम्युनिकेशन हे प्रूव्ह नाही झालंय. पण तुम्ही हेही बघताल की मीच नाही तर वर्ल्डमध्ये पूर्ण खूप ठिकाणी अशा कम्युनिकेटर्स आहेत जे असतात, म्हणजे जे हे काम करतात. मला सोडून पण अजून भरपूर लोक आहेत जे काम करतात, मेल फिमेल्स दोन्ही पण. आता कसं होतं ना, जेव्हा एखादा माणूस स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह असतो किंवा एखाद्या माणसाचा जेव्हा सिक्स सेन्स जास्त काम करतं
करतं किंवा जो सबकॉन्शियसली ऍक्टिव्ह असतो त्याला मोस्टली हे लगेच जमतं. पण ही अशी गोष्ट जी नॅचरली सगळ्यांनाच जमते. म्हणजे तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल तर तो माणूस पण हे इझिली करू शकतो. ते करतच असतात कॉन्स्टंटली, बट त्यांना ते लक्षात येत नाही की आपण हे कधी करतोय किंवा केव्हा करतोय, कारण की त्याची अवेअरनेस नसते. पण जेव्हा मी इंटेन्शनली ही प्रॅक्टिस करते किंवा मी इंटेन्शनली जेव्हा संवाद साधायचा प्रयत्न करते तेव्हा मला माहिती असायला पाहिजे की समोरचा ॲनिमल माझ्याशी काय बोलतोय. सो हे करताना जी प्रोसेस आहे, एक पण कसं वाचिक भाषा यूज करतो आणि आपण काय करतो की आपल्याला एक भाषा दिलेली आहे, हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, आपण काय करतो एकमेकांची जी फिलिंग्ज आहेत ते आपण त्यानुसार पुढे शेअर करतो, राईट, त्या भाषेत. पण जो प्राण्यांचा, आता मूक प्राणी असतं, आपण म्हणतो की त्यांना बोलता येत नाही, आपण हेच कन्सिडर करतो आणि ते बरोबर आहे. त्यांना फक्त बोलता येत नाही हे कशावरून, कारण की त्यांची वाचा नाहीये, त्यांना कुठली भाषा नाहीये, बोली भाषा नाहीये, बट त्यांच्याकडे भाषा आहे ती एक आपण म्हणू शकतो प्रेमाची भाषा आहे, फिलिंग्सची भाषा आहे, त्यांच्यामध्ये इमोशन्स असतात, त्यांच्याकडे बिहेवियर लँग्वेज पण असते, जे आपण ट्रेनिंग करतो किंवा बिहेवियरिस्ट करतात, ती वेगळी झाली, ती बॉडी लँग्वेज झाली. पण ॲनिमलला नक्की काय फील होतंय हे कसं समजून घ्यायचं किंवा त्यांची काय फिलिंग्ज आहेत हे समजून घेण्यासाठी आपण टेलिपॅथी करतो. आता टेलिपॅथीवरती सायंटिफिक प्रूव्ह आहे. जर तुम्ही बघताल तर टेलिपॅथी याच्यावरती काही फ्रिक्वेन्सी पण दिलेली आहे गुगलवरती, तुम्ही बघताल तर टेलिपॅथी हे प्रूव्हन आहे. टेलिपॅथी काही नसतं. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देते. जसं तुम्ही माझा विचार करताय, मी तुम्हाला समोरूनच कॉल केला, याला टेलिपॅथी म्हणतो. होतं बऱ्याचदा आपण कुणाचा जर विचार करतोय आणि त्यांचा समोरून कॉल येतो, याला आपण टेलिपॅथी म्हणतो. तुम्हाला काही खायचं असेल त्याच दिवशी नेमकं तुमची आई तेच बनवेल, तुम्ही न सांगता. असंही होतं बऱ्याचदा. किंवा ही गोष्ट पार्टनर मध्ये पण घडते, स्पाऊस मध्ये घडते, कुणाला काय वाटतंय समजतं, किंवा ऑटोमॅटिकली आपण एका रंगाचं शर्ट घालणं किंवा कधीतरी समोरच्याला काय हवंय ते आपल्याला आधीच कळतं. तर ती टेलिपॅथीच असते. पण ती कशी असते, आपण म्हणतो कोइन्सिडेन्स झाला, किंवा आपण म्हणतो की हे कसं झालं, कोइन्सिडेंटली आम्ही एकच शर्ट कलर घातला किंवा कोइन्सिडेंटली त्याला कळालं मला काय फील होत आहे. तर हे सगळं जे टेलिपॅथी आहे याच्यासाठी एक फ्रिक्वेन्सीची गरज असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते, जसं रेडिओ आहे, बरोबर. आता रेडिओ तुम्ही आता पुणे मुंबई ट्रॅव्हल करताय, आता मी एखादं रेडिओ चॅनल लावलं पुण्यामध्ये, तेच मुंबईमध्ये चालेल का? नाही. का नाही चालणार? फ्रिक्वेन्सी रिजन चेंज झाला म्हणून फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिकली चेंज करते, राईट. आता जसं तुम्ही नवी मुंबई एंटर करतो, तुम्हाला मेसेजेस द्यायला स्टार्ट होतं, आपण ऑटोमॅटिकली एका वेगळ्या रिजन मध्ये एंटर करतो, तेव्हा आपल्याला काय होतं की आपल्याला तेच चॅनल चालू असतं, चॅनल नंबर पण तोच असेल किंवा काही, पण ऑडियन्स चेंज होते, चॅनल चेंज होतं, जी पूर्ण जी फ्रिक्वेन्सी आहे ती बदलल्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला मुंबईचे ऍड्स, मुंबईचं सगळं ऐकू यायला लागतं, किंवा जे असेल ते तो आरजे जो आहे तो चेंज होऊन जातो, सगळं चेंज होऊन जातं ऑटोमॅटिकली. सो ह्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी ट्युनिंग म्हणतो. सिमिलरली ॲनिमलशी संवाद साधताना पण आपण हेच यूज करतो. आपली फ्रिक्वेन्सी काय आहे, कॉन्शियस फ्रिक्वेन्सी. आता मी तुमच्याशी बोलते, कॉन्शियसली बोलते. आता जेव्हा आपण ध्यान करतो, जे मेडिटेशन चालू असतं, किंवा आपण कुठेतरी प्रॅक्टिस करतो ज्याच्यामध्ये आपण एकदम असं तल्लीन होऊन जातो किंवा देवाची भक्ती करणं, ही एक वेगळी फ्रिक्वेन्सी झालं. जेव्हा तुम्ही बसताय, तुम्ही मंत्र जाप करताय, तेव्हा आपण वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातो, तेव्हा आपण देवासोबत अटॅच होण्यासाठी पुढे आपण होप्स ठेवत असतो. तर त्यावेळेस आपल्याला भान नसतं. काही काही वेळेस बघा, खूप लोक तल्लीन होतात, मेडिटेशन करतात, ध्यान करतात, समाधी घेतात, तर ते एक वेगळं फ्रिक्वेन्सी झाली. सो ॲनिमल सोबत कम्युनिकेट करताना पण आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जावं लागतं. अच्छा. तर ती फ्रिक्वेन्सीमध्ये जेव्हा आपण एंटर करतो त्यावेळेस आपल्याला ॲनिमलची सोल फील होते, त्यांची आत्मा फील होते, आणि त्याला आपण टर्म करतो एनर्जी. तर पॉडकास्टमध्ये जेव्हा मी एनर्जी म्हणतेय तेव्हा तुम्ही समजून घ्या मी सोल बद्दल डिस्कस करते. येस, आत्म्याबद्दल बोलते. सो एनर्जी सोबत एकदा कनेक्ट झालं की मग त्या आत्म्याला काय फील होत आहे, त्यांना काय म्हणायचंय, ते संवाद पुढे साधायला स्टार्ट करतात. सो एकतर हे ॲनिमल सोबत बसूनही केलं जातं, किंवा असंही होतं की जर ॲनिमल आता अमेरिकेमध्ये असेल आणि मी इंडियामध्ये असेल तरी सुद्धा संवाद साधता येतो, आणि ते होतं ॲनिमलच्या फोटो थ्रू. आता फोटो हा माध्यम आहे फक्त जाणून घ्यायचा की तो प्राणी कोण आहे. मी असंही केलंय की मी विदाउट फोटो पण कनेक्ट करते. आता एखादं फीडर असेल, कारण की मला इंटेन्शन सेट करणं हे महत्वाचं आहे. इंटेन्शन म्हणजे काय, मला नेमकं काय करायचंय मला माहिती पाहिजे. आता एखादं फीडर माझ्याकडे आलं, बऱ्याचशा वेळेस फीडरचे जे डॉग्स असतात, म्हणजे जे एरियामधले डॉग्स असतात ते गायब होऊन जातात. म्हणजे अचानक ते गायब झाल्यावरती काय होतं की हे कॉन्टॅक्ट करतात की एवढं दिवस काल परवापर्यंत होतं, आता येत नाही जेवायला किंवा दिसत नाही आम्हाला. तशा वेळेस त्यांच्याकडे फोटो नसतो, कारण की ते काढत नाही बसत ना, प्रत्येक स्ट्रे डॉगचा फोटो नाही काढत बसत कोणी. तशा वेळेस जर ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केलाय त्यांच्या फ्रिक्वेन्सी थ्रू मी ॲनिमलशी कनेक्ट करते. म्हणजे माझं इंटेन्शन असं असतं की याला ज्याशी मला बोलायचं पाहिजे, म्हणजे याला ज्याशी मला संवाद साधून द्यायचा आहे त्याच्याशी मला कनेक्ट करा.
असं माझं इंटेन्शन असतं. तर कोणाला सांगता हे तुम्ही? हे मी मनाला सांगते, माझ्या माइंडला प्रिपेअर करते. बरं. सो मला कॉन्शियसली माझ्या सबकॉन्शियस माइंडला हे सांगायचंय की मला कुणासोबत संवाद साधायचा आहे, आणि मी ऑटोमॅटिकली मग माझ्या सबकॉन्शियस माइंड बद्दल अवेअरनेस क्रिएट करते. जेव्हा ती अवेअरनेस क्रिएट होती आणि जेव्हा मी ॲनिमलला विचारतेय तू कसं आहेस, ॲनिमल जेव्हा समोरून सांगतो मी बरं आहे, तेव्हा ते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये येतं आधी. म्हणजे काय, मला एखादं विजन दिसेल, मला एखादी फिलिंग येईल, मला आवाज समजेल ॲनिमल काय बोलतोय. आता मी जेव्हा कम्युनिकेट करते तर मी जास्त करून माझी सिक्स सेन्स वापरते. मी माझं लिसनिंग ऐक, म्हणजे मला फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हणलं आता तुम्ही एखादं गाणं आठवा, तुम्हाला गाणं कसं आठवलं त्या हिशोबाने मला ॲनिमलचं बोलणं कळतं त्या वेनी. बरं. ओके, आता मी तुम्हाला म्हणलं की एखादं गाणं जसं की आपण घेऊयात झिंगाट गाणं तुम्ही आठवा म्हणलं, मी तुम्हाला ऐकू आलं गाणं कसं आहे मनातल्या मनात, तुम्हाला आठवलं गाण्याची ट्यून कशी आहे कसं आहे. सिमिलरली तुमचे इंटरनल सेन्स तुम्हाला हेल्प करतात ते करायला. ओके, मग आता जर ॲनिमलला कुठलं मला फिलिंग द्यायचं असेल तर ते मला ऑटोमॅटिकली फील होईल. ॲनिमलचं पोट दुखतं तर मला ते सेन्स होईल की माझंही मला पोटामध्ये जडपणा जाणवेल किंवा मला दिसेल की ॲनिमलच्या पोटामध्ये काहीतरी इश्यू आहे. तर ती इन्फॉर्मेशन जेव्हा माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये येते तेव्हा ते माझं काम आहे की ते कॉन्शियसली समजून घेऊन ट्रान्सलेट करून समोरच्या व्यक्तीला कन्वे करायचंय मला. तर ह्याला म्हणतात ॲनिमल कम्युनिकेशन. राईट. म्हणजे तुम्ही ॲनिमलशी संवाद साधता, त्याच्या फिलिंग समजून घेता बाय हिज सोल, म्हणजे त्या ॲनिमलचा सोल, आणि तुम्ही त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन करून. राईट. इंटरप्रिटेशन नसतं ते ऍक्च्युअली ॲनिमल आपल्याला सांगत असतात त्या गोष्टी. फक्त जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंडनी आपण कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टी कॅच करता आल्या पाहिजेत. अच्छा. तर तेच कॅच करण्याचं जे टेक्निक असतं. टेक्निक आहे का वेगळी? आता समजा आपण जसं बोललो की प्राणायाम आहेत, प्राणायाम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक टेक्निक असते. काही स्पेसिफिक टेक्निक आहे का? तुम्हाला ध्यान लावून बसावं लागत असेल किंवा काय काय करता तुम्ही एक्झॅक्टली काय? आता जेव्हा मी म्हणते ध्यान लावावं लागत नाही तेव्हा खूप आश्चर्य वाटतं लोकांना, पण खरंच ध्यान लावावं लागत नाही या गोष्टीसाठी. नाही, मी कधीच डोळे बंद करून कम्युनिकेट नाही करत. जेव्हा मी लोकांच्या घरी पण जाते मी अशी बोलत असते जसं मी तुमची आता डिस्कस करतेय. प्राणी इकडे असेल, आतल्या रूम मध्ये असेल, कुठेही असेल, मी जराही डोळे वगैरे बंद करून एक मिनिट थांबा मी असं करते. मग असं कधीच नसतं, ते खूप नॅचरली निघतं बाहेर. कारण की सबकॉन्शियस ब्रेन जे आहे ते खूप क्विक ट्रॅव्हल करतं. लाईटच्या स्पीडनी तुम्हाला एका झटक्यामध्ये गोष्टी कळतात. तर टेक्निक कशी आहे ना की तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर विश्वास पाहिजे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जे करताय, तुम्ही जे ॲनिमलशी कम्युनिकेट करताय त्या ॲनिमलवरती, त्या प्राण्यावरती तुम्हाला विश्वास पाहिजे. तर तुम्ही ते कॅच करून तुमच्या कॉन्शियस ब्रेनला सांगून पुढे कन्वे करू शकता. आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स नसतो. आता मी जेव्हा शिकवते पण लोकांना, मी शिकवत काय नसते, मी फक्त अवेअरनेस क्रिएट करून देत असते की तुम्हाला कसं कॅच करायचं. राईट. तर मी त्यांना हेच सांगते की जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंड यूज करतो तेव्हा आपण जी गोष्ट आपल्याला लगेच येते किंवा आपल्याला लगेच सेन्स होते किंवा स्ट्रॉंगली सेन्स होते तीच पकडून आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि समोर कन्वे केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, येस येश्वर, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲनिमलला विचारताय की तुला घरामध्ये कोण आवडतं. राईट. आता हे नाही की ॲनिमलला घरामध्ये एकच व्यक्ती आवडतो. ऑब्व्हियसली सगळ्यांसोबत अटॅचमेंट असते, बट एक व्यक्ती असा असतो ज्याला ॲनिमल्स खूप क्लोजली अटॅच्ड असतात किंवा त्यांची आणि त्यांची एनर्जी सेम लेवलला असते. तर जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता, जेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली कुठलं तरी फिगर डोक्यात येतं किंवा तुम्हाला ऑटोमॅटिक कुठली फिलिंग येते ॲनिमल कडून, तर ज्या क्षणी तुम्ही विचारताय त्या क्षणी तुम्हाला जेव्हा ते मेसेज ॲनिमल कडून येतोय त्या क्षणी तुम्ही तो कॅच केला पाहिजे. कारण की त्यानंतर तुम्हाला बाकीचे लोक पण दिसणार आहेत घरातले, पण तुम्हाला स्ट्रॉंग फिलिंग कुणाबद्दल आली? तुम्हाला स्ट्रॉंग फिलिंग आली एका मेल फिगर बद्दल घरामध्ये. इंट्युशन पण असू शकेल. राईट. हे इंट्युशन पॉवर पण असतं, तेच तुम्हाला सांगते. इंट्युशन म्हणजेच आपलं सबकॉन्शियस. नाही, हे थोडंसं लॉजिकली पण होऊ शकतं का कधी कधी? फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका घरामध्ये गेलात, तिथे 4 लोक आहेत, तुम्ही त्यांना भेटलात, पाहिले, राईट, मग एखादा जो तुमच्यासोबत सॉफ्ट आहे त्याचा चेहरा तर नाही आठवत ना तुम्हाला? म्हणजे या केस नाही, तसं नाही आठवत. मला ऑटोमॅटिकली सेन्स होतं की त्या माणसाकडे जास्त अट्रॅक्शन आहे किंवा मला ते फील होईल, ती एनर्जी फील होईल की ऑटोमॅटिकली या माणसाकडे जास्त ओढ आहे ॲनिमलची, किंवा ते ॲनिमल सांगेल मला पप्पा जास्त आवडतात. सिम्पल. म्हणजे ते अंकल जे कोणी असतील, फॉर एक्झाम्पल मेल फिगर आपण कन्सिडर केलं. आता जेव्हा ॲनिमल मला सांगतोय पप्पा आवडतात, आता हे बघा, जेव्हा आपण कुठला विचार करतो तेव्हा आपण आपल्या मातृभाषेमध्ये पहिला विचार येतो आपल्या डोक्यामध्ये. आता मी किती इंग्लिश बोलले तरी माझ्या डोक्यामध्ये तो पहिला विचार मराठीमध्येच येणार, तो मी पुढे ट्रान्सलेट करते इंग्लिशमध्ये. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की आपण आपल्या मदर टंग मध्ये आपला जो पहिला थॉट आहे ना आपण आपल्या मातृभाषेत करतो. तर सिमिलरली जेव्हा ॲनिमल मला काही कुठली गोष्ट सांगतोय ते फिलिंग्स थ्रू सांगतोय, पण ते माझ्या कॉन्शियस ब्रेनला माझ्या मराठी भाषेमध्येच कळणार आहे. अच्छा.
जरी त्यांनी सांगितलं पप्पा, फिलिंग दिली मला पप्पांची, पण मला ते ऐकू येणार किंवा मला ते समजणार डिरेक्टली मराठी लँग्वेजमध्ये किंवा कुठल्या लँग्वेजमध्ये असं. सो ते येताना वर्बलीच येतं माझ्याकडे. पण ॲनिमल जेव्हा पास करतं तो एक मधला मीडियम जो आहे ना, तेव्हा ते फिलिंग्स इमोशन्स थ्रू येतं. म्हणजे तुम्ही अॅनिमलशी बोलताना असे डोळे झाकून बसत नाही? नाही, डायरेक्ट कनेक्शन. हो, डायरेक्ट कनेक्शन. आणि तुम्ही तर सांगता अमेरिकेतल्या प्राण्यांशी सुद्धा बोलता असं? राईट. तेव्हा सुद्धा जरी मी आता अमेरिकेच्या प्राण्यांशी एक तर मी व्हिडिओ कॉल करते, नाही तर नॉर्मल कॉलवरती, पण तेव्हा पण असं नाही की 2 मिनिटं थांबा, मी गॅप घेतेय, मग मी पॉज घेऊन मग मी कन्वे करतेय. पण हे फार अंतर आहे ना. एक काय होतं की रिअल वेगळा आहे किंवा त्या लेवलला जाण्यासाठी सुद्धा काहीतरी फार मोठी साधना केलेली असावी लागेल. नाही, खूप नॅचरली असतं, हेच सांगते मी तुम्हाला. खूप नॅचरली असतं, फक्त स्टार्टिंगला वेळ जातो. आता मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मलाही वेळ गेलेला समजून घेण्यासाठी काय. पण जर तुमच्यामध्ये मनामध्ये प्रेम असेल प्राण्यांबद्दल आणि तुमच्यामध्ये इच्छा असेल किंवा तुमच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास असेल ना, तर हे खूप पटकन होतं. आता मी स्टार्टिंगला प्रॅक्टिस केलेली, मी बऱ्याचशा कम्युनिकेटर्सकडून थोडं शिकून किंवा युट्यूब बघून, बुक्स वाचून असं मी शिकून स्वतः प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि जेव्हा प्रॅक्टिस केली तेव्हा मला माहित नव्हतं मी कुणाशी संवाद साधू. तर मी काय करायचे घरातल्या, आता तुम्हाला नॉट ओनली ॲनिमल्स, हे आपण झाडांसोबत पण करू शकतो. झाडं, पानं किंवा आपले प्लांट्स जे आहेत, ट्रीज जे आहेत, जे आपले झाडं आहेत, प्लांट्स आहेत, ट्रीज आहेत, त्या सगळ्यांसोबत आपण कम्युनिकेट करू शकतो. तर स्टार्टिंगला मी काय करायचे, मला कोणी नव्हतं कम्युनिकेट करणं, माझ्या स्वतःवर विश्वास होता, तर मी घरातल्या सगळ्या झाडांशी कम्युनिकेट करून प्रॅक्टिस केली. मग हळूहळू मी माझ्या फ्रेंड्सच्या डॉगशी बोलायला लागले. मग जेव्हा 2-3 वेळा बोलले तेव्हा त्यांना इतकं सरप्राइझिंग वाटली ही गोष्ट, तेव्हा त्यांनी मला सजेस्ट केलं की तू प्रोफेशनली स्टार्ट कर, तू लोकांनाही सांग की तू हे करू शकतेस आणि त्यांना मदत कर, काय समजून घ्यायचं असेल तर. त्यावेळेस मग मी सुरू केलं हे. मग तेव्हापासून जे सुरू झालंय ते झालंच आहे. तुम्ही कुठून शिकलात? पण मी गुरु होते याच्यासाठी? गुरु म्हणजे असं बरेचसे आहेत, बरेचसे कम्युनिकेटर्स आहेत, पुण्यामध्ये पण आहेत. तुम्ही मंजिरी लाटे यांचं नाव ऐकलं असेल, राईट. अजून फॉरेनमध्ये 2-3 लोक आहेत, म्हणजे खूप जण आहेत कम्युनिकेटर, ज्यांच्याकडून मी एखादं वर्कशॉप अटेंड करून किंवा जनरल त्यांची बुक पण असते. आता अक्षया कवळे आहेत, त्यांच्याशी पण मी कॉन्टॅक्ट, त्यांच्याकडून पण मी शिकले, त्यांची बुक पण आहे. अजून बरेचसे कम्युनिकेटर्स आहेत, सिनियर लेवलचे कम्युनिकेटर्स आहेत. काही मी ओळखते, काही नाही ओळखत, पण असे बरेचसे जण आहेत ज्यांच्याकडून थोडं घेऊन, त्यांचे रेफरन्स घेऊन मी शिकले. आता मंजिरी लाटे यांचे खूप सारे एक्सपिरियन्सेस मी वाचले, त्यांना फॉलो केलं. किंवा फॉरेनमध्ये 2-3 जण, त्यांचं नाव पण मला आता एवढं क्लिक नाही होते लवकर, पण कसं होतं ना, प्रत्येकाची स्टोरी असते. किंवा इतकं सोशल मीडिया वाचते ना की मी खूप आर्टिकल्स वाचून किंवा बुक्स वाचून, इव्हन युडेमीवर वगैरे शिकवलं जातं की कम्युनिकेशन कसं करायचं ॲनिमल सोबत. बट असं कोणी नव्हतं त्यावेळेस की जे तुम्हाला लाईव्ह शिकवेल की तू बस माझ्यासमोर, मी तुला शिकवतेय किंवा शिकवतोय. सगळ्यांचे रेकॉर्डेड असतात, काही व्हिडिओज असतात शिकवताना, काही हे असतात. तर त्यानुसार मी ते करत गेले. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी डिसाईड केलं की मी समोरासमोर बसून लाईव्ह शिकवेल समोरच्याला. म्हणजे कुठले क्लासेस मी घेते ते मी बसून समोरासमोर शिकवते, किंवा मी ऑनलाईन जरी असेल तरी मी ते ऑन द स्पॉट शिकवते. असं नाही की रेकॉर्डिंग करून मी प्रोव्हाइड करते की तुम्ही घ्या बघा, असं शिकलं जातं. स्वतःहूनच या सगळ्या गोष्टी शिकल्या. राईट. येस. त्याच्यासाठी असे स्पिरिच्युअल काही फार मोठी साधना वगैरे? आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. तर मी जेव्हा सुरू केलं तेव्हा लॉकडाऊनचं 2nd वेव्ह चालू होते, आणि लॉकडाऊनच्या 1st वेव्ह मध्ये मी त्यावेळेस थोडं मेडिटेशन सुरू केलं होतं. आता बघा, युनिव्हर्स काय करतं ना, युनिव्हर्स तुम्हाला त्या गोष्टी तेव्हाच इंट्रोड्यूस करवतं जेव्हा तुम्ही त्यासाठी रेडी असताल. ओके. आणि स्पिरिच्युअल पार्ट आहे, हा कम्प्लिटली स्पिरिच्युअल पार्ट आहे. तर जेव्हा मी मेडिटेशन स्टार्ट केलं आणि माझ्या गच्चीवरती एक ईगल यायचं मला भेटायला, गरुड यायचं भेटायला. आता मी ते गरुड आहे कसं ओळखलं, मी खूप रिसर्च केलं की गरुड आहे का काईट आहे. आता काईटचं कसं असतं, शेपटी जी असते ना ती काईटच्या शेपची, पतंगाची शेपची असते अशी, पण जे गरुड असतं त्याची शेपटी अशी पंखांसारखी असते. तर मी त्याला इतकं ऑब्झर्व करून मग ते कळालं नाही ते गरुडच आहे. मग त्यानंतर ते गरुड काय करायचं, इतकं जवळ यायला लागलं की शेवटी इतक्या जवळून ते भाकरीचा तुकडा उचलून घेऊन गेलेला. माझा व्हिडिओ पण आहे त्याचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे की आम्ही खूप बॉन्डिंग क्रिएट केलं. आणि त्यानंतर मी मेडिटेशन इतकं केलं, तेव्हा रामायण महाभारत पण लागायचं, म्हणजे पूर्ण टाइम घरातच असायचो आपण. तर मी खूप मेडिटेशन करायचं स्टार्टिंगला. त्यानंतर मला माझा डॉग माझ्या लाईफमध्ये आला, माझा डॉग सिम्बा. जेव्हा तो माझ्या लाईफमध्ये आला तेव्हा तो इतका सडनली आला, आणि त्याला मी असं हे नाही की पप्पी असताना आणलंय, त्याला 5 मंथ्स असताना मला तो जस्ट फेसबुकवर एक ऍड दिसलेली, मी त्याला घेऊन आले घरी. असं झालं. घरी घेऊन आल्यानंतर त्याच्या बिहेवियरला बघून मी ट्रेनर शोधायला गेले. ट्रेनरच्या नादामध्ये मला कम्युनिकेशनचं कन्सेप्ट कळालं. म्हणजे मला हे कळालं की ही एक गोष्ट असते, जेव्हा आपण ट्रेनर शोधतो तेव्हा कम्युनिकेशनचे पण समोर यायला लागतात सगळे. त्यावेळेस मला कळालं. मग मी
ते एक्सप्लोर केलं आणि मग थोडं 2-3 लोकांना कॉन्टॅक्ट करून इकडून तिकडून मी थोडं शिकायला स्टार्ट केलं ती गोष्ट, किंवा काय असतं एक्सप्लोर केलं. त्यानंतर मी स्वतः पर्सनल प्रॅक्टिस खूप केली. आणि आताही मी जरी किती शिकवलं ना, तरी समोरच्यावर डिपेंड आहे की तो किती प्रॅक्टिस करतो आणि त्याला किती पुढे जाता येतं. कारण की मी शिकवून मोकळे होईल. पण तुम्हाला प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला सतत अॅनिमल सोबत टचमध्ये राहावं लागतं, वेगळ्या अॅनिमल सोबत संवाद साधायला लागतो. तेव्हा तुम्हाला सेन्स येतं की बाबा एक्झॅक्टली आपण काय करतोय. ती प्रॅक्टिस मी कधीच थांबवली नाही, त्यामुळे मी आतापर्यंत कंटिन्यू करत आले. काही लोक काय असतात, शिकतात पण ते सोडून देतात की नाही झालं, आपल्याला फक्त एक क्युरिओसिटी होती, क्युरिओसिटी संपली, आपल्याला जमत नाही, आपण नाही करायचं. पण असं नसतं. जेव्हा तुम्ही ट्राय करत राहता ना, तेव्हा तुम्हाला अजून स्ट्रॉंग होत जातं, ती स्किल तुमची वाढत जाते. आणि मग त्यानंतर जेव्हा मी ते ध्यान करायचं, त्याचा मला हा फायदा झाला की जेव्हा मी ध्यान करायचे तेव्हा मी स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह होत गेले. त्यामुळे ती माझी स्पिरिच्युअल अवेकनिंग स्टेज होती. तुम्ही ऐकलं असतं हे की राईट. आणि त्या वेळेस जेव्हा मी रेडी झाले त्या गोष्टीसाठी, ती गोष्ट माझ्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस झाली माझ्या डॉगमुळे. आणि त्याच्यामुळे मी त्याला कसं समजून घ्यायचं यासाठी मी ते पुढे शिकायचा प्रयत्न केला, किंवा मी थोडीशी अवेअरनेस क्रिएट केली, किंवा मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग त्यामुळे मी आजपर्यंत आहे. सो जे काय आहे ते सगळं माझ्या डॉग सिम्बामुळे आहे. आणि त्याला समजून घ्यायचं मला नंतर एवढं मला बेनिफिट झालं की आता ते दोघांना, म्हणजे माझे 2 डॉग्स आता, त्याच्यानंतर पण मी एक डॉग घेतला. सो दोघांना मला समजून घ्यायचं खूप इझिली कळतं की त्यांना मला काय सांगायचंय, किंवा त्यांना बरं वाटत नसेल तर मला सेन्स होतं लगेच की काय प्रॉब्लेम आहे. असं होतं. काय होतं, बरेच जण समजा आपल्या घरामध्ये एखादा जर पाळीव प्राणी आपण पाळला, कुत्रा असेल, मांजर असेल, यांच्याशी आपण बोलतो, हळूहळू त्यांचा सहवास व्हायला लागतो, आपली भाषा त्यांना त्यांची भाषा आपल्याला कळायला लागते. इथपर्यंत ठीक आहे. गावी पण जी जनावरं असतात, म्हणजे बैल, गाय, म्हैस, हे त्यांच्याशी बोलायला लागतात, म्हणजे कनेक्ट होतात. हे फार इझी आहे, म्हणजे त्याच्यात फार मोठं काही रॉकेट सायन्स नाहीये. पण इथं प्रॉब्लेम हा येतो की मी इथे नाहीये, फॉर एक्झाम्पल एक प्राणी इथे नाहीये, कॅट किंवा डॉग, आणि तरी सुद्धा आपण त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो, टेलिपॅथिक कम्युनिकेशन करू शकतो. ही फार मोठी आणि अनबिलिव्हेबल गोष्ट आहे पहिल्यापासून जसं आहे तसं. मला आता एखादं उदाहरण ऐकायला आवडेल की काय होतं सक्सेसफुल झालेलं तुमच्या याच्यातून, की एखादं उदाहरण असं की एखाद्याची कॅट हरवली आहे किंवा डॉग हरवलाय आणि तुम्ही त्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन करून पुन्हा फाइंड आउट केले, घरापर्यंत पोहोचवले. आता म्हणजे हा प्रश्न मला, म्हणजे हा मेन प्रश्न आहे ऍक्च्युली. कसं होतं, लोकांना मिसअंडरस्टँडिंग होते की ही प्रॅक्टिस आपण अॅनिमलला शोधण्यासाठी यूज करतो. म्हणजे मी असंच काहीतरी करेल, ध्यान लावेल, मला कळेल अॅनिमल कुठे, तुम्ही जाऊन अॅनिमलला घेऊन या, असं नसतं ते. कसं होतं, अॅनिमल आणि प्राणी तुम्ही जरी पाळले असतील तरी त्यांचे एक स्वातंत्र्य, स्वतःचं इंडिपेंडन्स आहे जे आपण जपलं पाहिजे. तुम्ही कुठल्या अॅनिमलला एक तर स्वतःसोबत राहायला फोर्स नाही करू शकत. दॅट इज द फर्स्ट थिंग. आता प्राणी मोस्टली कॅट्स असतात जे घराच्या बाहेर, हा लेटेस्टच काल परवाची गोष्ट आहे, म्हणजे एक मागच्या आठवड्यातलीच गोष्ट आहे की डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये मला एका जणांनी कॉन्टॅक्ट केलेला पुण्यामधूनच. आणि त्यांची कॅट काय झालं ना, ते गावाला गेले होते, ते केरला साईडला फिरायला गेले होते, साऊथ साईडला. आणि घरात त्यांची मम्मी पप्पा असतानाच ती कॅट बाहेर निघून गेली, एस्केप केलं तिने. आणि ते कसं वयस्कर असल्यामुळे त्यांना गिल्टी फील झालं की आपल्या, आणि त्यांना कळालंच नाही ती कुठून बाहेर पडली पहिली गोष्ट, कारण की दरवाजा बंद होता, सगळं बंद होतं, दारं बंद, ती कुठून गेली, काय गायब झाली, काहीच कळालं नाही. मग त्यांनी काय केलं, तातडीने ते निघाले तिकडून रात्री. त्याच वेळेस ऑन द वे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. मध्यरात्री 2-3 वाजता मी सेशन केलं असेल त्यांचं, खूप उशीर झाला होता. आणि ते खूप वरीड होते, त्यांना वाटलं की, आणि ऍक्च्युली जेव्हा मी कनेक्ट केलं तर पहिली गोष्ट जी मला कॅटनी सांगितली आहे की म्हणजे ते त्या मुलाला डॅड समजते ती कॅट, तर ते जी मला फिलिंग आली की ते खूप वरीड आहेत, त्यांना सांग थोडं शांत व्हायला. तर पहिल्यांदा मी हे कन्वे केलं की कुठलं तुमचे जे हस्बंड आहेत ना, जे जास्त कनेक्टेड आहेत त्याच्यासोबत, ती जास्त अटॅच आहे त्यांच्यासोबत, सो प्लीज त्यांना एकदा सांगा तुम्ही रिलॅक्स करा, बिकॉज तो माणूस रडायला खूपच इमोशनल झालेला की त्यांना खूप पॅनिक झाले होते. आणि मी जेव्हा कम्युनिकेट केलं, तिने सांगितलं की बघा मी सोसायटीमध्येच आहे आणि तुम्ही मला न सांगता गेलात, पहिली गोष्ट तुम्ही मला सांगून गेलात की तुम्ही किती दिवसांसाठी चाललात. तर मी तिला म्हटलं इथून पुढे तिला प्लीज सांगत जावा की तुम्ही किती वेळासाठी चाललात, कुठे चाललात. मी सगळ्या पेट पेरेंट्सला हेच सांगते की तुम्ही सांगून जात जावा अॅनिमल्सला, त्यांना कळतं, ते लिमिट सेट करून ठेवतात की ओके एवढा वेळ आम्ही राहतो एकटं असं. मग ती म्हटली नाही घरात होती लोक. मी म्हटलं ते इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट कोण आहे, तो एक व्यक्ती तुमचा हस्बंड. तो दिसला नाही म्हणून ती थोडीशी हे झाली, ती बाहेर पडली. मी म्हटलं तुम्ही आलात ना की ती मे बी शो अप करेल, तुम्ही पोहोचा सकाळपर्यंत. मी सांगितलं सोसायटीमध्ये असं तसं, म्हणलं लेट्स वेट फॉर हर. ती स्वतः म्हणलीये, ती कॅट म्हणली की मी स्वतः परत येते उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत, असं पहिल्यांदा हे बोलली. आम्ही वेट करतोय, नाही आली, पहिल्या सकाळपर्यंत नाही आली, संध्याकाळपर्यंत नाही आली. आता लोकांना हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट, जेव्हा मिसिंग केस असते तेव्हा अॅनिमलशी आपण प्रेझेंट मोमेंटमध्ये संवाद साधत असतो. आता ह्या क्षणी ते अॅनिमल ठीक आहे, पण पुढच्या क्षणी त्यांच्यासोबत काय होईल आपण नाही सांगू शकत.
म्हणजे अॅनिमल जरी म्हणलं की मी घरी येतोय, ऑन द वे काय ऍक्सिडेंट झाला, ऑन द वे कोणी उचलून घेतलं, तर ते त्याच्या हातात नाही किंवा आपल्याही हातात नाहीये. ते अॅनिमलची फिलिंग आहे जी तिने सांगितली की मी घरी येतेय किंवा मी येतोय परत, पण मध्ये फिजिकली काही प्रॉब्लेम आला तर ते त्यांच्या हातात नसतं. त्यामुळे काय करतं की अॅनिमल्स त्या सांगितलेल्या वेळेत नाही आले परत की मला फॉलोअप घ्यायला लागतो. मग जेव्हा मी फॉलोअप घेतला फर्स्ट टाइम, ओवी नाव होतं त्या कॅटचं, फॉलोअप घेतला तर ती मला म्हणली की नाही थांब अजून थोडा वेळ, मी थांबते. आणि थोडा एक रुसवा पण होता की हे मला न सांगून गेले, तर ती थोडंसं त्यांना त्रास पण म्हणजे खोडकर पण एक स्वभाव होता. पण ह्यांना काय वाटत होतं की ती कॅट फर्स्ट टाइम घराच्या बाहेर पडली आणि एवढ्या वेळ तर फर्स्ट टाइम पडली, कधी बाहेर नाही गेली आणि एवढी भित्रट आहे किंवा खूप नाजूक आहे, तर ती कशी सर्व्हाइव्ह करते बाहेर. मी म्हणलं नाही सोसायटी माहिती. मग तिने काय केलं, सोसायटीच्या आत बाहेर थोडं पण त्याच एरियामध्ये फिरत होती. 1-2 वेळा लोकांना दिसली, लोकांनी कॉल्स केले की तुमची कॅट दिसली, पण त्या ज्या क्षणी जायची शोधायला ती गायब. खूप वेळ झालं असं. मग मी एक टेक्निक असते गोल्डन कॉर्ड टेक्निक, ती पण मी प्रोव्हाइड केली त्यांना, की ते सेशनच्या वेळेस मी देते, जेव्हा गरज असेल तेव्हाच ती टेक्निक सांगते, ती त्यांनी केली. मी माझ्या साईडनी गाईड केलं तिला परत की तू मला, मग त्यांना मी सांगितलं एवढं लँडमार्क मला पाठवा, फोटो पाठवा, मी तिला इथपर्यंत गाईड करते. मीही माझ्या पूर्ण इंट्युशननी, पूर्ण एनर्जीने तिला गाईड केलं. तरी वेळ घेतला. 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. त्यानंतर आउट ऑफ नोवेअर ती मस्तपैकी एका दुपारी चालत छान, जसं काहीच झालं नाहीये, नॉर्मली ती रिटर्न आली घरापर्यंत, बिल्डिंगच्या विंग पर्यंत रिटर्न आली. आणि त्यांना ते इतकं सरप्राइझिंग वाटलं. त्यांना काय वाटलं की काय लागलंय का काही, आणि तिने मला काहीतरी सांगितलेलं पायावरती लागलंय तिच्या, आणि ती थोडीशी तेव्हा पायावरती का मला आठवत नाही, फेसवरती मी सांगितलं होतं काहीतरी लागलंय तिला, आणि तिथं त्या स्पॉटवर लागलं पण होतं. पण त्याशिवाय तिच्या बॉडीवरती काहीच झालं नव्हतं. तिने जेवढं शेअर केलं तेवढं शेअर केलं. बाकी मी मनाने असं सांगितलं नाही की नाही ती बरोबर आहे, ऑल ओके, किंवा नाही तिला काहीतरी झालं नाही, बिकॉज ती त्याच अवस्थेमध्ये परत घरी आली. आणि घरी आल्यानंतर त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी इतकं हे केलं की नाही ती अशी आली आहे सलोनी जशी काही झालंच नाहीये. म्हणजे त्यांना ते सेन्स झालं की ओके. मग तेव्हा त्यांना बिलीव्ह झालं की नाही बाबा हे खरंच म्हणजे जसं तिने सांगितलं तशी ती परत आली आहे. पण ऑफकोर्स बाय गॉड्स ग्रेस ती सेफली रिटर्न आली. पण या केसमध्ये असंही झालंय माझ्यासोबत की अॅनिमलला मध्येच काही झालंय किंवा मध्येच कोणी उचलून नेलं तर अॅनिमल परत नाही आलाय. आणि त्यावेळेस माझी अशी क्लायंट्स आहेत ज्यांनी खूप कोऑपरेट केलंय की त्यांनी एक्सेप्ट केलं ते फॅक्ट, कारण की त्यांना ते विश्वास बसत गेला. कारण की मी स्वतः सांगते ना अॅनिमलचं कसं बिहेवियर आहे किंवा त्याला काय म्हणायचंय, तू कुणासोबत अटॅच्ड आहे, त्याच्या बॉडीचं काय प्रॉब्लेम आहे, हे त्यांना कळाल्यानंतर त्यांना थोडा विश्वास बसतो की नाही आहे. पण एखाद्या केसेसमध्ये आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही एकदा त्याच्याशी कम्युनिकेट केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं, फॉर एक्झाम्पल आता इथे घेऊयात की कोणीतरी त्यांना उचलून नेल्याच्या नंतर सुद्धा कम्युनिकेट करू शकतात, ते सांगतात तुम्हाला, राईट. मग ते तेव्हा सांगतात की आता मला कोणतरी उचलले किंवा फिजिकली मी कोणातरी कंट्रोलमध्ये आलोय, ओके, किंवा अॅनिमलची डेथ जरी झाली त्या प्रोसेसमध्ये की येता येता काही झालं किंवा काही झालं, तर अॅनिमल तेही कन्वे करतं की आम्ही आता फिजिकल बॉडी, ते पण सांगते की माझी डेथ झाली, आम्ही बॉडी सोडलीये, हे ते क्लिअरली मेन्शन करतात. असं कधी झालंय की म्हणजे त्यांची डेथ झाली ते त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि ते खरं निघालंय? हो, असंही झालंय, बाय ऍक्सिडेंटल किंवा डेथ झालेली आहे त्यांची? हो, झालेली आहे. असं एक केस होती की मी एकदा नॉर्मली कनेक्ट केलं होतं, 2 दिवस बोलले होते कॅट, आणि ती कॅट नंतर येता येता जस्ट ऍक्सिडेंट झाला का कुठल्या तरी अॅनिमलनी अटॅक केला होता, पण तिची डेथ झाली. नेक्स्ट टाइम मी जेव्हा बोलायला गेले मला एनर्जी खूप लो आली. आणि असंही झालंय की जेव्हा प्राण्यांना जीव सोडायचा असतो तरी सुद्धा ते कधी कधी जाऊन लांब जीव सोडतात. तर त्या केसमध्ये पण असं झालं एकदा की काही डॉग्स गायब झालेत, त्यांनी सांगितले की आम्हाला जीव सोडायचं म्हणून आम्ही लांब आलोय, आणि त्यांनी जीव सोडला. आणि मग त्यांना त्या ओनरला नंतर कळालं पण की त्यांनी जीव सोडला म्हणून, त्यांची बॉडी दिसते किंवा काय होतं, किंवा अॅनिमल सांगतात आम्ही परत नाही येणार, ते खरंच परत येत नाही. मग ते कुठे गायब होतात किंवा काही, पण ते दिसत नाही त्यांना परत, कधी येत नाहीत, असंही झालेलं आहे. अच्छा, राईट. तर ते डिपेंड करतं अॅनिमलच्या सिच्युएशनवरती की ते कसे किंवा कुठे आहेत बेसिकली असं. आजपर्यंत कुठल्या आणि किती प्रकारच्या अॅनिमल सोबत कनेक्ट केले तुम्ही? मी डॉग्स कॉमन आहे, कॅट्स कॉमन आहेत, फिश, घोडा, ओके, घोडा, टायगर. काय म्हणतात फिश? फिश तर काही नाही, फिश फक्त असे आहेत ना क्रिचर्स की जे खूप फ्री फ्लोईंग आहेत आणि काही बोलण्यापेक्षा जास्त अॅनिमल्स गायडन्स सारखं प्रोव्हाइड करतात. त्यांना काय हवंय ते कमी सांगतात आणि त्यांना काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे ओनर्सला. हा, पर्टिक्युलर फिश, राईट. एखादं फिश इंटेन्शन सेट करूनच एखाद्या फिश सोबत, बिकॉज आता फॉर एक्झाम्पल एखादं टोळी असेल मधुमक्ख्यांची किंवा मधुमाशांची टोळी असेल, आता कसं होतं एवढ्या माश्यात म्हणल्यावरती एकाशी एकदम
एक अशीच इंटेन्शन सेट करून कनेक्ट करणं, किंवा जेव्हा एखादं असे क्रिएचर्स जे आहेत एकदम एका पॅक मध्ये असतात त्यावेळेस पण एकासोबतच इंटेन्शन सेट करून कनेक्ट करायला लागतं. त्या सगळ्यांसोबत बोलायला गेलं ना की सगळ्यांचे व्ह्यूज वेगळे, ओपिनियन्स वेगळे. मधमाशांशी सोबत बोलतात. हा त्यांच्यासोबत पाली सोबत बोललीये मी. घरात पाल आलेली, तिला म्हणलं प्लीज बाहेर जा. म्हणजे आम्ही नाही, माझ्या आजीच्या घरी गेलेलो आम्ही गावाकडे, आणि ती पाल आली आणि त्या पालीने काय केलं, आम्ही जस्ट घर बंद होतं ऍक्च्युली, ती कुठून आली माहित नाही आम्हाला, आणि ती फिरते आणि असं नाही, ती ना ह्याच्यावर उतरली, फ्लोअरवरती उतरली. दॅट इज द स्केरियस्ट पार्ट की लोक खूप घाबरतात फ्लोअर. मला मी पालींना घाबरते खूप, माझ्या अंगावर जोरदार पाल पडली आहे कारण की. सो मला ही भीती आहे, फक्त पाल अशी एकच क्रिएचर ज्याच्यामुळे मला भीती वाटते, पण ती पण कमी होत गेली आहे. तर तिला मी रिक्वेस्ट केली की तू प्लीज जा इथून, कारण की आम्ही 2 दिवसासाठी चालूय, आम्ही गेल्यावरती घर बंद होणार आहे, तुला बाहेर जाता येणार नाही, तुझे हाल होतील, तू बाहेर नाही. तर ती मला काय म्हणली की मला ऍक्च्युली तर पिल्लं द्यायचे, म्हणजे माझं डिलिव्हरी होणार आहे, त्यामुळे मी या घरात घुसले. तिने मला हेही सांगितलं. मी तर रिक्वेस्ट केली की बघ हे घर योग्य नाही, तू दुसरीकडे जाऊन दे, बिकॉज या घरामध्ये कुणी राहणारच नाहीये, ना तुला किडे भेटतील ना तुला बाहेर पडता येईल, मग तू काय करणार, सफोकेट होणार याच घरामध्ये, आम्ही लवकर येणार नाहीये. तिला मी म्हणलं, आणि ती पाल परत दुसऱ्या दिवशी दिसली नाही, गायब झाली. आणि माझ्या आजीने सांगितलं ती आजपर्यंत आली नाहीये परत. त्या घरामध्ये कुठलीच पाल आजपर्यंत परत आली दिसलीच नाहीये. अच्छा. आणि ते खूप म्हणजे मलाच ते आश्चर्य वाटलं की की मला ते फर्स्ट म्हणजे नवीन झालं, ते खूप नवीन असताना, पण ते मला ते आश्चर्य वाटलं होतं की नाही ती परत नाही आली. तिला ते समजलं की माझी इंटेन्शन्स प्युअर होते, मला हकलायचं नव्हतं, पण मला हे सांगायचं होतं की हे योग्य नाहीये तुझ्यासाठी घर, की तू इथे थांबू शकतेस. असं पाल झाली, घोडा झाला. घोडा म्हणजे माझी फ्रेंडच होती, तिच्या सासऱ्याचा एक घोडा होता, त्यांच्यासोबत संवाद, ती एक्सपायर होणार होती. 18 वर्षांचा 19 वर्षांचा घोडा होता तो, आणि घोडी होती ऍक्च्युली. आणि मी कम्युनिकेट केलं, तिने प्रत्येकाबद्दल घरामध्ये सगळं सांगितलं. हे काका आहेत, ते टकले काका, म्हणजे त्यांचं केस नाही जास्त अंगावरती, हे पण मला त्यांनी डोक्यावरती केस नाही जास्त. तिने मला प्रत्येकाचं विजन दाखवून एक्सप्लेन केलं की कोणाबद्दल मला काय वाटतंय. आजी आहेत, सगळ्यांबद्दल सांगितलं. तिचीच एक मुलगी आहे त्यांच्याकडे आता, तिचेच एक बाळ आहे त्यांच्याकडे, त्यांना ते खूप जपून, पण ती जी होती सगळ्यात ओल्ड होती त्यांच्याकडे, जे घोडी होती ना ती. मग त्यांना खूप सॅड वाटलं होतं, त्या घोड्यासोबत ते कनेक्शन केलंय. टायगर झाला, मग अजून काय असतं, टायगर, बर्ड सोबत केलंय कम्युनिकेट. टायगरचा काय अनुभव होता? मी मैसूर झूला गेले होते, कर्नाटकला, मैसूरला. आणि त्यावेळेस काय झालं की माझी फॅमिली पूर्ण मैसूर, आणि माझा जो मामा आहे त्यांनी थोडंसं नाही काय, तू त्याला सांग बरं थांब बाहेर यायला. टायगरचं कसं होतं ना, ते असे गिरट्या मारत असतात, तुम्ही बघितलं असेल झू मध्ये, आत जातात बाहेर येतात, ते भूक लागली असेल किंवा काय झालं असेल तर. व्हाईट टायगर होता तो, आणि आत गेला बाहेर येत होता, आत गेला बाहेर. आणि एका पॉइंटला ना आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्या स्पॉटवरती बघायला त्याला, एक तर ते खूप लांबून दिसतात, त्यांचं एक वेगळं स्पेस क्रिएट केलेले असते, तो दिसला नाही मला. मग मला माझा मामा बोलला की बघ बरं ट्राय कर, त्याला बोलो बरं बाहेर बघू येतो का. म्हणजे थांब मी ट्राय करते. आता हे एखाद्या वेळेस किंवा काहीतरी होतं की तुम्ही कम्युनिकेट करून ॲनिमलला काहीतरी करायला सांगू शकता. नेहमी नाही की तू उठ बस, इथे नको सू करू, तिकडे नको करू, असं आपण नाही करू शकत. वी कॅनॉट कमांड ॲनिमल्स. मग मी त्याला रिक्वेस्ट केली की एकदा एक काम कर, एकदा फक्त बाहेर ये, मला बघायचंय तुला, फोटो काढू दे, एकदा तोंड दाखव, वाटलंच तर परत जाऊन बाहेर नको येऊ. मग तो म्हणला ठीक आहे थांब 5 मिनिट. त्यांनी ते पण मला 5 मिनिटं दिले, आणि एकदम रुबाबशीर बोलला, म्हणलं ठीक आहे थांबतो. मी मला थांबा 5 मिनिटं, मी पण वेट करते, घरचे वेट करतात, सगळ्यांना मजा येते, काय होतं बघू. आला खरंच तो बाहेर आला, एकदाच आला बाहेर, 1-2 सेकंड असं फिरला गोल, आत गेला आणि परत आला नाही तो बाहेर. तरी माझे घरचे तिथे थांबलेत, बघू आता येतो का, बिकॉज तो तुला काय बोलला तो येणार नाही परत रिटर्न. आणि आम्ही वेट केला पण तो परत बाहेर नाही पडला. त्याने एकदाच माझ्यासाठी रिक्वेस्ट म्हणून बाहेर आला आणि परत आत गेला. तर एक टायगरचा एक्सपिरियन्स आहे. मग त्यानंतर गायसोबत बोललीये मी, बफेलो सोबत बोललीये, अजून काय असतं, शीप सोबत बोललीये, मेंढी सोबत बोललीये, बर्ड सोबत बोललीये, पॅरेट झालं, कॉकटेल झालं, लव्ह बर्ड झालं, खूप बर्ड्स. कोकाटू म्हणून एक बर्ड असतं, ते मोठं असतं, ग्रे काहीतरी पॅरेट असतो, ग्रे पॅरेट असतो, त्याच्याशी बोललीये. एक साऊथ आफ्रिकेवरून मितेश खत्री म्हणून एक आहेत बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ते कोच आहेत, त्यांच्या घरी पण मी गेले होते. त्यांच्याकडे 2 बर्ड्स आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधला होता तिकडे गेल्यावरती. पुण्यामध्येच असतात ते. तर त्यांच्यासोबतही बोलणं झालं होतं. दोघे हस्बंड वाईफ खूप छान आहेत, पण त्यांना पण ते स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांना या गोष्टी समजल्या, आणि त्यांच्या दोन्ही बर्ड्ससोबत मी कनेक्ट केले होतं जाऊन घरी.
असं झालं. आता एवढ्या मल्टिपल नंबर ऑफ प्राण्यांशी तुम्ही बोलताय, आजकाल एवढे सगळे प्रॉब्लेम्स असतात गावागावामध्ये, गाय म्हशी. सापाशी पण बोललीये. हा, सापाशी पण बोलली. काय म्हटलं? सापचं असं होतं की तो साप तिथेच बसला होता. हे म्हणजे एक तो घर सोडत नव्हता ऍक्च्युली, ते घर ना तो सारखं तिथे शो अप करतो. त्यांनी मला सांगितलं की आता बघा साप, घुबडशी पण बोललीये. घुबडचं पण एक होतं की माझे क्लायंट होते नॉर्मल असेच, घुबड त्यांना सारखं येऊन स्पर्श करत होता डोक्यावरती, खांद्यावरती. ते खूप घाबरले आणि थोडा अग्रेसिव्हली स्पर्श केला त्यांनी 2-3 वेळा. जेव्हा जेव्हा ते अंकल बाहेर जात होते घराच्या, गावाकडे झाली घटना थोडी, मग त्यांनी मला त्या घुबडनी मेसेज दिला की या माणसाला, मी म्हटलं तुम्ही ऑब्झर्व केलंय का ते कधी टच करतोय? मग ते म्हणले ह्यांच्याकडे काय ओझं असेल ना, बादली असेल किंवा कुठलं ओझं असेल तर ते घुबड येऊन स्पर्श करतंय. जेव्हा मी कम्युनिकेट केलं तर घुबडनी मला सांगितलं की यांनी स्वतःवरती इतकं बर्डन घेऊन ठेवलंय, फायनान्शियली झालं, रिलेटिव्हचं झालं. तो घुबड फक्त एक मेसेंजर म्हणून आलेला की तुम्ही तुमचं बर्डन हलकं करा. हा, सापाचंही तेच झालं. ते एक आजोबा होते, ते एक्सपायर झाले होते. ते गेल्यानंतर तो साप तिकडे यायला लागला आणि जेव्हा मी कम्युनिकेट केलं तर ते साप ऍक्च्युली मेसेंजर होतं की त्या आजोबांचा इतका जीव अडकला त्या घरामध्ये की त्यांना नको होतं की कोणी येऊन तिथं घरावरती रेंटवरती घ्यावं किंवा कोणी द्यावं, बिकॉज त्यांनी ते खूप कष्टाने बांधलं होतं असं. मग त्यावेळेस माझ्या स्टुडंटनी हा एक्सपिरियन्स शेअर केला, मी कम्युनिकेट केलेलं. मग तेव्हा मी कन्फर्म केलं होतं. मग ती म्हणली की मला हे असं रिसीव्ह झालं, तुम्हाला काय रिसीव्ह होतं बघा, तुमच्यावर जास्त विश्वास आहे. मग मी केलं आणि ते माझ्यापेक्षा खूप वयस्कर आहेत, ते 40-50च्या वयाच्या आहेत. त्या माझे जे स्टुडंट आहेत ना ते. मग जेव्हा मी बोललो तेव्हा तरी तेच सांगितलं की ऍक्च्युली ते खूपच जीव अडकल्यामुळे मी इथून जाणार नाहीये. सो आपण त्याला बळजबरी नाही हाकलू शकत की तू जा इथे, नाही, तो नाही जाणार, तो तिथेच कम्युनिकेट करता तेव्हा प्रेमाने बोलून काही होत नाही असं कमांड करणं, प्रेमाने रिक्वेस्ट करते, जसं टायगरचं रिक्वेस्ट करता येते किंवा एखाद्या वेळेस रिक्वेस्ट केल्यानंतर. बट आता हे झालं त्यांच्याशी संवाद साधणं. युनिव्हर्समध्ये अशाही काही गोष्टी आहेत जे ऑलरेडी ठरलेल्या असतात, जसं की एखाद्याचं कनेक्शन झालं, सोल कनेक्शन झालं, किंवा आपलं काय पर्पज आहे अॅनिमल्स आपल्या लाईफमध्ये याचं. सोल पर्पज हे खूप इम्पॉर्टंट असतं. जर अॅनिमल आज माझ्याकडे मला रिस्पॉन्सिबिलिटी शिकवायला आलाय तर तो माझ्याशी तसंच वागेल ज्या वेनी मी रिस्पॉन्सिबल बनेल. म्हणजे काय, मला तो सारखं उठायला लावणार, त्रास देणार, मला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मला असं फील होईल की मी रिस्पॉन्सिबल होत चालली दिवसांदिवस. सो एखादी गोष्ट जर अॅनिमल कुठलं आलं असेल तुमच्या लाईफमध्ये करायला, पर्पज असेल, तर ती गोष्ट अॅनिमल त्याच वेनी करतं. तर रिक्वेस्ट करून चेंज केलं तर ठीक आहे, बट कधी कधी नाही चेंज होत, कारण की एखादा प्राणी तुम्हाला काहीतरी शिकवायला चाललेला असतो तुमच्या लाईफमध्ये. अच्छा, राईट. आता एक केस होती, एक रिट्रीवर होतं, गोल्डन रिट्रीवर. आणि तुम्हाला माहिती ब्रीड खूप फ्रेंडली आहे. त्यांनी काय केलं, घरातल्या एका मेंबरला चावला तो. आणि रिट्रीवर्स खूप रेअरली चावतात किंवा टेम्परमेंट अग्रेसिव्ह नसतं रिट्रीवर्स, खूप फ्रेंडली डॉग असतात ते. चावलं तर मी जेव्हा कम्युनिकेट केलं, त्या मुलीने ऍक्च्युली घरचे विश्वास नाही ठेवत त्या गोष्टीवर, म्हणून तिने लपून छपून कॉल केला होता मला. मी जेव्हा कम्युनिकेट केलं तेव्हा त्या डॉगने मला सांगितलं की घरामध्ये बाबा आईला खूप मारतात, फिजिकल व्हायलन्स आहे घरामध्ये, त्यामुळे मी त्यांना चावलो. मी म्हटलं मग तू त्यांना तुम्हाला अगोदर माहित होती? नाही, काहीच नव्हतं माहिती. तुम्ही ते डॉग पाहिलं नाही? मी डॉग पाहिला, डॉगचा फोटो आला माझ्याकडे. ठीक आहे, आई वडील पाहिले कोणीच नाही. ती मुलगी मला नाही, ती मुलगी दिल्लीची आहे. दिल्लीची मुलगी आहे. पुण्यामध्ये होता? मी आधीपासून पुण्यातच आहे, म्हणजे मी फक्त मुंबईला कामासाठी गेले होते तेव्हाच. म्हणजे या केसमध्ये हो, ते दिल्लीवरून कॉल केला, दिल्लीवरून कॉल केला तिने. दिल्ली का युपी साईडने, आय डोंट रिमेंबर, नोएडा वगैरे त्या साईडने केला होता. आणि मला फक्त त्यांनी सांगितलं की ह्यानी चावलं माझ्या आईला, बस. का चावलंय त्यांना कन्फ्युजन होतं, बस, बाकी काहीच नाही सांगितलं त्यांनी. आणि जेव्हा मी संवाद साधला त्यांनी सांगितलं, आता कोण कशाला सांगेल आमच्या घरामध्ये अशी मारामारी होती किंवा काय होतं. त्यात ती मुलगी माझ्यापेक्षा थोडी लहान होती आणि तिने लपून कॉल केला होता. म्हणजे तुम्ही मला सेशन घ्या पण प्लीज घरी सांगू नका, किंवा तुम्ही माझं पोस्ट पण, माझं फीडबॅक पण पुढे टाकू नका, तुम्ही मला घरी नाही सांगता येणार, हे ते करून त्यांनी लपून छपून सेशन घेतलं होतं. मग जेव्हा मी कम्युनिकेट केलं त्यांनी सांगितलं की हे तिला फिजिकल व्हायलन्स चाललंय घरामध्ये. मग मी प्रश्न विचारला, मग तू त्यांना का नाही चावला, ज्यांच्यावर फिजिकल व्हायलन्स होतोय, जे विक्टिम आहेत त्यांना का चावला? तेव्हा त्यांनी मला त्याचं लॉजिक सांगितलं की एकतर मी यांना चावलो तर ह्यांनी, म्हणजे ते काका त्या आंटींना हॉस्पिटलला घेऊन गेले, ज्याच्यामुळे ते जवळ आले. काहीतरी केअरवाली एक भावना निर्माण झाली दोघांमध्ये. आणि दुसरी गोष्ट तर मला त्यांना हे सांगायचंय, तर दिस इज कॉल्ड मिररिंग. जेव्हा अॅनिमल तुम्हाला कॉपी करतो तुमच्या बिहेवियरला, तुम्ही जर अग्रेसिव्ह असाल तर तुमचा पेट पण अग्रेसिव्ह असणार आहे. तुम्ही जर प्रेमळ आहात तर तुमचं पेट पण प्रेमळ असणार आहे, किंवा तुम्ही जर इम्पेशंट आहात तुमचं पेट पण एकदम हायपर, एकदम इम्पेशंट असणार आहेत. 80-90% ऑफ द टाइम ना अॅनिमल्स ओनर सारखेच असतात. जे ओनर जसे असतात पर्सनॅलिटी वाईज, तसेच अॅनिमल्स पण असतात. इव्हन माझा डॉग माझ्यासारखाच आहे. सो
डिपेंड करते कुणाला मिरर करतात, हे मिररिंग होतं. आणि ते करून मला हे सांगायचं होतं की तुम्ही किती हर्ट करताय एखाद्याला ती ऍक्शन करून, की तुमचं किती तर त्याचा प्रभाव होतो त्यांच्या मनावरती, ते मी फिजिकली दाखवलं. तो म्हणलं त्यांना सांगा भांडायचं बंद करा, व्हर्बल व्हायलन्स बंद, ठीक आहे तुम्ही मारामारी करायला लागली तर मी असंच करत, मी नेहमी चावेल, तुम्ही थांबवलं तर मी असंच करत राहील, तुम्ही थांबवलं तर मी नाही चावणार. ती इतकी रडली ती मुलगी कॉलवरती, तिला विश्वास नाही बसला. तिने घरच्यांना एक्सप्लेन केलं मग की तुम्ही असं करू नका. त्यानंतर त्यांनी परत कधीच नाही जावला. मग त्यांच्यामध्ये थोडं कमी झालं. तर तो प्राणी त्यांच्या लाईफमध्ये का आला, हे बंद करण्यासाठी, त्या अंकलला शिकवण्यासाठी आला. आणि ही गोष्ट बंद होण्यासाठी घरामध्ये की तुम्ही अब्यूज नका करू कुणाला फिजिकली. मग त्यानंतर तो माणूस सुधारलाच की नाही, तो मग त्यांनी बंद केला असेल. जेवढे वर्ष तो जे त्रास देत आला त्या बाईला ते बंद झालं शेवटी असं. बऱ्याच आता काय होतं की बऱ्याच गावांमध्ये शेतकऱ्यांकडे ज्या गायी म्हशी असतात त्या दूध देत नाही. बरोबर. मग अशांचे रिझन्स पण कळतील. म्हणजे हे फार युजफुल आहे. जर हे टेक्निक इतकी सुंदर आहे तर फार युजफुल आहे. आजकाल बऱ्याच ठिकाणी आये दिन न्यूज येते की एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये बिबट्या दिसला आणि दिसल्याच्या नंतर तो पांगला, मग अख्खं गाव होल्डवरती असतं की कुठे येईल कुठे नाही. तर तुम्ही अशा काळामध्ये या फेजेसमध्ये तुम्हा लोकांची फार तिथे यूज होऊ शकतो की तो कुठे आहे, किंवा वन विभागाला तुमचा खूप यूज होतो. तर याच्यामध्ये म्हणजे असं काही अजून झालेलं नाही का? कसं आहे ना की आता अॅनिमल्स ते तुम्हाला सांगते, तर मी तुम्हाला सांगितलं की आता एखादा प्राणी सांगेल तो कुठे, मी हेही सांगू शकतो. तर मी एखाद्या गावात गेले, असं काही कुठलं माझ्याकडे आली केस, आतापर्यंत अशी आली नाही की तुम्ही असं झालाय प्रॉब्लेम तुम्ही येऊन बघा काय वगैरे. शक्यतो मी पेट्स वगैरे सोबतच. आणि एक गायी होती गावातली केस होती, त्या गायीला ऍक्च्युली स्किन इन्फेक्शन झालेलं. ते का झालेलं, कुठून झालेलं, हे मी संवाद साधलेला नॉर्मली. जेव्हा या केसमध्ये होतं ना, तर मी हे सांगू शकते की माझ्या इंट्युशननी, माझ्या कॉन्शियसनी किंवा सबकॉन्शियसनी आणि माझ्या अॅनिमलच्या संवादानी तुम्हाला हे सांगू शकतो की गावामधल्या कुठल्या एरियामध्ये तो बसलाय. पण जर त्याला हातात यायचं नसेल किंवा कुठलंच प्राणी जेव्हा हातात यायचं नसतं तेव्हा ते आपण तिथे पोहोचायच्या आधीच गायब होऊन जातात. त्यांना सेन्स होतं की मला बघायला येतात तिथे लोक. पण ते तुमच्याशी कनेक्ट होतात का? कनेक्ट होतात, सांगतात. त्यांची इच्छा नसताना पण होतात का? आता एखाद्याला कनेक्ट व्हायचं नसेल आता तर मग ते ऑटोमॅटिकली टाळलं जातं. जसं की एक म्हणजे एक एक्झाम्पल देते तुम्हाला, त्याच्यानेच कळेल. एक मुलगी होती, तिने गुगलवर मला खूप वेळा कॉल केले होते. जेव्हा तिचा पेट खूप आजारी होता, इट वॉज ऑन द अर्ज टू लिव्ह द बॉडी, म्हणजे तो जाणारच होता बॉडी सोडून. तिने कॉल केले, मी उचलला नाही. तिने काय केलं, तिने नेगेटिव्ह रिव्ह्यू टाकून दिला की कॉल नॉट आन्सरेबल म्हणजे. आणि त्यावेळेस माझी एक्झाम चालू होती कॉलेजमध्ये, त्यामुळे ऑब्व्हियसली एक्झाममध्ये फोन उचलता आला नाही मला. तिचे खूप कॉल येऊन गेले. नंतर मी कॉल बॅक केला, मेसेज केला तिला, तर ती मला इतकी रूडली बोलली की आता काय फायदा आहे, माझा डॉग गेला आता, तेव्हा मला गरज होती, तुम्ही रिस्पॉन्स दिला नाही, असं तसं. मी म्हटलंय बघा असं नाहीये, जे व्हायचं ते झालंय. आणि त्याला जेव्हा ज्याची ठरली वेळ तेव्हा तो माणूस किंवा तो अॅनिमल जाणारच आहे. आपण आत्ताही कम्युनिकेट करू शकतो गेल्यानंतर. आणि जेव्हा मी ते कम्युनिकेट केलं तेव्हा त्या डॉगने जे सांगितलं ते ऐकून ती इतकी ओव्हरवेल्म झाली, तिला ते क्लिअर झालं की आपण म्हणजे चुकलो, की आपण ह्यांना ब्लेम करायला नको होतं. डॉगने हे रिझन दिलं कारण की त्याला बॉडी सोडायची होती, त्यामुळे त्यावेळेस त्यांनी ऑटोमॅटिकली ते टाळलं, कुणाशीच बोलणं टाळलं. मग तिने मी म्हणलं की हे बघ, अॅनिमल जेव्हा रेडी नसतो ना कम्युनिकेट करायला तेव्हा तो कुणासोबत ते घडवूनच आणत नाही. आणि जर घडवून आणायचं असेल ना तर तो कसंही घडवून आणतो. अच्छा. तर तेव्हा त्या अॅनिमलला माझ्याशी बोलायचं नव्हतं किंवा कुणाशीच बोलायचं नव्हतं. बॉडी सोडल्यानंतर त्यांनी कम्युनिकेट केलं. मे बी बिकॉज तिला एक्सेप्ट नसतं झालं की तो सांगतोय की नाही मी बॉडी सोडणारच आहे, मग तिने एक्सेप्ट केलं नसतं, त्यामुळे त्यांनी ते अवॉइड केलं. तेव्हा ती मुलगी मला म्हणली ऍक्च्युली सलोनी तुम्हीच नाही, तुमच्यानंतर मी अजून 3-4 लोकांनाही कॉल केला होता आणि ट्रस्ट मी एकानेही माझा कॉल उचलला नाही. म्हणजे त्या दिवशी त्यांना कुठल्याच कम्युनिकेटरने रिस्पॉन्स दिला नाही, मीच नाही तर कुठल्याच कम्युनिकेटरनी रिस्पॉन्स दिला नाही, कारण की त्या अॅनिमलला ते टाळायचं होतं. अच्छा. राईट. सो ते जेव्हा अॅनिमल्सनी नसतं बोलायचं, एक तर कुठला अॅनिमल बोलल्यानंतर हाय बोलल्यानंतर असं म्हणणं की मला बोलायचं नाहीये वगैरे वगैरे असं नाही होत, पण ती वेळ किंवा ते काळ टाळला जातो ऑटोमॅटिकली, ते घडूनच येत नाही असं होतं. हा, त्या आपल्या प्रश्नाकडे येऊयात की गावात जे बिबटे वगैरे सापडतात, राईट, किंवा असं वन विभाग तुम्हाला कॉल करत नाही अशा वेळेस? वन विभाग, आता प्रॉब्लेम काय ना की गावामध्ये जी अवेअरनेस अजून नाहीये जास्त, या कन्सेप्टची अवेअरनेस खूप कमी आहे. जे लोक सोशल मीडिया युज करतात किंवा जे आपल्या सिटी एरियामध्ये आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस जास्त आहे. गावाकडे लोकांनाही वाटतं की अरे हे कसं शक्य आहे, पहिले तर हे त्यांना डाऊट येतो की खरंच शक्य आहे की नाही किंवा काय आहे.
आता मला 2-3 जणांनी गावामध्ये वर्कशॉप घ्यायला बोललं होतं, पण लोकांचं कसं आहे ना, कॅप्चर होत नाही. सो इंडियामध्ये हा प्रॉब्लेम आहे की एज्युकेशनचा अभाव नसल्यामुळे ना लोकांना कळत पण नाही की स्पिरिच्युअलिटी काय आहे किंवा सबकॉन्शियस माइंड काय आहे किंवा ही प्रॅक्टिस कशी होते. त्यामुळे अवेअरनेस असल्यामुळे मला अजून तरी असं कॉल कधी आला नाहीये की तुम्ही इकडे या वनविभागामध्ये, की तुम्ही या, हे आम्हाला हेल्प करा, असं नाही झालेलं. कारण की बरेचसे लोक खूप प्रॅक्टिकली ॲनिमल्सला, जर असं सगळं आहे तर खूप हेल्पफुल होऊ शकतं. पण लोकांचा व्ह्यू कसं असतं ना गावाकडे, जसं शेतकरी झाले ते काय करतात, त्यांनी ॲनिमल्सला पाळलंय पण ते त्यांच्या वापरासाठी पाळलेलं असतं, खत पाणीसाठी, दूध घेण्यासाठी, हे ते सगळं. आणि बरेचसे लोक ॲनिमल्सला असं बघत नाही की जसं त्यांच्यामध्ये जीव आहे की त्यांच्यामध्ये फिलिंग्स आहेत. आपण जज करतो फिजिकली, खूप सारे लोक आहेत, पण ते काय करतो आपण, त्यांना एखाद्या घरातलं ते जेव्हा ते ॲनिमलची डेथ होते तेव्हा घरातला एखादा व्यक्ती गेल्यासारखं त्यांना जीव लावतात. ते नाही, जीव लावणं नाही, पण अशी खूप लोक आहेत, आय हॅव कम अक्रॉस ना, की त्यांना व्हॅल्यू नाही आहे ॲनिमल्सची. असे खूप लोक आहेत आणि क्रुएलिटी इतकी वाढत चालली आहे ना, म्हणजे त्यांना वाटतं की ठीक आहे, झालं तर ठीक आहे, डॉगच तर होता, एवढं काही, असं होतं, गाड तर होतं, घरचं तर आपल्याला रखवंदार होतं, लगेच रिप्लेस करतात, त्यांना काही फरक नाही पडत काही काही जणांना. पण ज्यांना अटॅचमेंट असते, ज्यांना ती फिलिंग असते ॲनिमल्स बद्दल, त्यांना कळतं. आणि सेकंडली जेव्हा हे असं, म्हणजे आपण फिलिंग्स म्हणजे काय, आता ॲनिमल्सला हे समजून नाही घेत, ते काय करतात, बॉडी लँग्वेजने आपण जज करतो ॲनिमल्सला. बरोबर, सगळ्यांचं हेच आहे की बॉडी लँग्वेज, ॲनिमल शांत बसल्या म्हणजे काहीतरी झालंय, अदरवाईज ओकेच आहे, पण असं नसतं. किंवा बॉडी, ॲनिमलच्या बॉडी लँग्वेज वरूनच आपण त्यांना जज करतो. कुणाला हे माहीतच नाही की त्यांच्याशी संवाद साधता येतो या प्रकारे. आपण आपल्याला ॲनिमलचं कम्युनिकेशन म्हणजे ॲनिमलची बॉडी लँग्वेज आणि बिहेवियर हेच आपल्यासाठी सर्वस्व असतं ॲनिमल्सच्या. तुम्ही मगाशी म्हटलात की एक तर ॲनिमलशी कम्युनिकेट करता, दुसरी गोष्ट तुम्ही झाडांसोबत पण कम्युनिकेट करता, माणसासोबत का नाही? कारण की माणसं खूप घातक आहेत. ओके, आता कसं होतं, जेव्हा एखादा ॲनिमल असतं, करत नाही की होत नाही, मी करू शकते किंवा माझ्यामध्ये आता तेवढं स्किल आले, तेवढी इंट्युशन पॉवर पण आहे की मला सेन्स होतं, मला हे कळते की तुमच्या डोक्यात म्हणजे तुमची व्हायब्रेशन कशी आहे किंवा तुम्हाला काय सेन्स होते, मला सेन्स होत असणार. असं नाही की मी एक्झॅक्टली सांगू शकते, त्याचं एक कारण आहे. मनुष्य जात जी आहे ती अशी आहे ना की आपल्यामध्ये खूप निगेटिव्ह इमोशन्स असतात जे ॲनिमल्स मध्ये नसतात. घृणा, राग, लोभ, माया, मोह माया, जे काय असेल ते आपण आपल्यामध्ये खूप भरभरून आहे, ते प्राण्यांमध्ये नसतं. त्यांना पैशांचं काही घेणं नाहीये, त्यांना कोणी ओरडलं, तुम्ही आज एका फटका मारला, तुम्ही हे केलं, लगेच ते जवळ येतं, तुम्हालाही माहिती आहे. त्यांना माहित नाहीये काय असतं, त्यांना फिजिकल गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो, काही नसतं. त्यांचं कसं असतं, बॉडी जे करायला लावते ते करतात, रिॲक्शन देतात. आणि माणसांसोबत का शक्य नाहीये, कारण की माणसं खूप ब्लॉक्ड असतात. म्हणजे आपण इतकं स्वतःला ब्लॉक करून घेतलेलं आहे ना, कारण की आपल्यामध्ये निगेटिव्ह इमोशन्स जास्त आहेत पॉझिटिव्ह पेक्षा. तर कुणाच्या डोक्यात काय चाललंय कुणी एक्झॅक्टली नाही सांगू शकत. फेस रिडिंग करून तुम्ही नाही सांगू शकत की हा असा विचार करतो, तुम्ही हे सांगू शकता जी पर्सनॅलिटी कशी आहे, पण त्या माणसाच्या डोक्यात काय विचार चालला हे नाही सांगू शकत. आणि सेकंडली ॲनिमल्स सोबत हे करणं शक्य, कारण की ॲनिमल्स खूप ग्राउंडेड असतात, म्हणजे काय, डाऊन टू अर्थ असतात. माणसांना कसं आहे, प्राऊड, इगो हे जास्त असतं की मी भारी का तू भारी, कॉम्पिटिशन. पण प्राण्यांचं असं नसतं. म्हणून माणसांसोबत जरी इंटरॅक्शन करायला गेलं, आता गेलेल्या माणसांसोबत जरी केलं, तर आपण जेव्हा म्हणतो भूत प्रेत म्हणतो किंवा काही म्हणतो, हे का होतं, कारण की माणूस नेगेटिव्हिटी सोबत घेऊन जातो जाताना सुद्धा. ॲनिमल्स असं नाही करत, ॲनिमल जाताना सगळं सोडून जातं पुढच्या लाईफमध्ये, ते काही कॅरी फॉरवर्ड नाही करत. त्यामुळे माणसांशी कम्युनिकेट करणं कधी कधी हार्मफुलही असू शकतं. त्यामुळे मी माणसांच्या किंवा ह्युमन एनर्जी सोबत इंटरॅक्ट नाही करत. मग अशी तुम्ही बोललात की प्राणी मयत झाल्याच्या नंतर, डेथ झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या आत्म्याशी बोलता. जसं माणूस मेल्याच्या नंतर त्यांची भूतप्रेत होतात, प्राण्यांची होतात? नाही, मोस्टली नाही होत, कारण की सोल सॅटिस्फाईड. काय होतं हे बघा, सोल असं आहे ना, जे मी म्हणते आत्मा जी आहे ना ती कधी मरत नसते. म्हणजे कसं, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, हे तुम्ही वाक्य ऐकलं असेल. आपण क्रिएट पण नाही करू शकत, आपण डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. तर असं हे नाहीये की ॲनिमलची सोल म्हणजे ॲनिमलचं सोल असं नाहीये. ते ॲनिमल नंतर ह्युमन फॉर्म मध्ये पण जन्म घेऊ शकतो किंवा एखादा माणूस पण नंतर ॲनिमल बनू शकतो, बरोबर. तर जे सोल आहे ना, कुठलाही ॲनिमलचा असू दे किंवा ह्युमनचा असू देत, जेव्हा ते बॉडी सोडतात ते एका स्पिरिट लाईफ मध्ये असतात, स्पिरिच्युअल फॉर्म मध्ये असतात. तिथून त्यांना पुढे कुठे जायचंय ते सोल डिसाईड करतं, ती बॉडी डिसाईड नाही करत. आता मी सलोनी आहे, आता मी मागच्या जन्मी कुत्रा असू शकते, कुणी माझ्याशी संवाद साधत असेल तर मला डिस्टर्ब होत नाही, कारण की माझी सोल माझ्या फॉर्मला, म्हणजे माझा जो अवतार आहे त्याला प्रोटेक्ट करते. माझा अवतार तेव्हा कुत्र्याचा होता, तर माझा अवतार आहे माणसाचा. पण मला नाही कळणार ते, कारण की अवतार हे, बॉडी हे वेगळं आणि सोल हे वेगळं आहे, बरोबर. मला प्रश्न हाच विचारायचा होता की फॉर एक्झाम्पल एखादी कॅट आहे, ती आज
डेथ झाली तिची, राईट. तुम्ही किती दिवसापर्यंत ते कॉन्टॅक्ट करू मी शकता? लगेच करू शकते, आपण लगेच करतो किंवा नाही, आपण आणि मॅक्झिमम किती दिवसापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकतो किती किंवा केलेला आहे? दिवसापर्यंत, किती दिवसापर्यंत, 10 वर्षापूर्वी गेलं असेल अॅनिमल तरी बोलता येतं, मग त्यात काही त्याला लिमिट काही नाहीये. रिबर्थ झालेलं नसेल त्या प्राण्यात? तेच सांगते तुम्हाला, रिबर्थ झालं असेल ना तरी सुद्धा त्या बॉडीला डिस्टर्ब होणार नाहीये. आपण त्या सोलशी जेव्हा ती कॅट होती त्यावेळेसच कम्युनिकेट करतोय. आपण आत्ताच्या बॉडीला डिस्टर्ब नाही करत आहे, ज्यांनी जन्म घेतला किंवा रिबर्थ झालं त्या बॉडीला आपण डिस्टर्ब नाही करत आहे. आपण सोलशी कम्युनिकेट करतोय. तर सोल जेव्हा एका फॉर्मला प्रोटेक्ट करतं तेव्हा आपण त्या फॉर्म सोबतच आपल्याला कॉन्टॅक्ट केला जातो. आता आपण ती कॅट जर माणूस झाली असेल तर ते माणसापर्यंत नाही पोहोचणार की आपण तुला पोक करतोय किंवा कॉन्टॅक्ट करतोय असं. फक्त बोलताच येते की काही कमांड देता येतात, असं कधी घडलंय भरपूरदा कमांड दिलं मी, पालीचं राईट. पण असं समजा फॉर एक्झाम्पल एखादा हायर लेवलला याच्याही काही स्टेजेस असतील? आहेत. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. खूप हायर स्टेजला गेलेला एखादा व्यक्ती आहे तुमच्यासारखा अॅनिमल कम्युनिकेशन मध्ये, तो एखाद्या प्राण्याशी बोलून किंवा त्याला आपण जसं माणूस माणसाचा ब्रेन वॉश करतो तसं फॉर एक्झाम्पल मी एखाद्या सापाचा किंवा वाघाचा असा एखादा ब्रेन वॉश करून तो काही कुकर्म किंवा पाप असं काही करू शकतो का? नाही, काहीच नाही, तसं काहीच नाही करतात. बिकॉज अॅनिमल्सला पण स्वतःचं स्वातंत्र्य असतं, स्वतःचं मन असतं. नाही, पण ब्रेन वॉश नाही, शक्य नाही, अजिबात शक्य नाही. तुम्ही जरी अॅनिमल कडून कितीही वधवून घ्यायचा प्रयत्न केला ना की नाही मला सांग, तुझ्या ओनरचं सिक्रेट सांग, तरी अॅनिमल नाही सांगत. जोपर्यंत त्यांना सांगायची गरज नाही वाटत तोपर्यंत ते नाही सांगत, कारण की ते लॉयल पण असतात. प्लस अजून एक गोष्ट आपण आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते. आता एक स्ट्रे फीडर होती, तिच्या एरियामधले जे 2-3 डॉग्स आहेत ना ते जास्त अग्रेसिव्ह होते. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये केस झाली होती आणि ते विनाकारण लोकांच्या अंगावर धावून जायचे. आता खूप मोठा प्रॉब्लेम आहे की स्ट्रे डॉग्स असं करतात की चावणं, अंगावर गाड्यांच्या मागे पडणं, मग सोसायटीमध्ये कंप्लेंट्स येतात, हे होतं. तर तिचा कन्सर्न हाच होता की ते डायरेक्टली अंगावर जाऊन विनाकारण चालणाऱ्या लोकांच्या अंगावर जाऊन चावायचं, भुंकायचं असं. तर त्या लोकांनी तिला धमकी दिली की जर तू ह्यांना इथे फीडिंग बंद नाही केली तर आम्ही ह्यांना पाठवून देऊ किंवा गायब करू. तर त्या काळजीमुळे तिने मला कॉन्टॅक्ट केला. तिने मला सांगितलं इफ पॉसिबल प्लीज त्यांना रिक्वेस्ट करा की असं करू नका, कारण की मला नाही वाटत त्यांच्यासोबत काहीतरी वाईट व्हावं. मी जेव्हा कम्युनिकेट केलं ना, आता बघा एक फरक आहे, आता ते मजामुळे तर करत नाहीये, त्यांना पण काहीतरी ट्रॉमा असेल म्हणून करतात किंवा त्यांच्यासोबत कुणी काही वागलंय त्याच्यामुळे ते करतात. जेव्हा मी कम्युनिकेट केलं आणि तिला मी एक्सप्लेन केलं की बघा तुम्ही तुमचं जे काम आहे ना तुम्ही वेगळ्या वेने करा, तुम्ही जागेवर बसून भुंका ना किंवा त्यांनाच भुंका जे तुम्हाला वाटते डाऊटफुल आहेत. तुम्ही सोसायटीमधल्या रोजच्या लोकांना नका भुंकू, ते त्यांना आवडत नाहीये. तशामुळे ते मूल्य त्रास होतोय. जे तुम्हाला रोज जेवण देते, तुम्हाला वाटतं का जे तुमची काळजी घेते त्याला प्रॉब्लेम व्हावा, तर तुम्ही थोडंसं शांत व्हा. मी त्यांना रिक्वेस्ट केलं एक्सप्लेन करून. मला गॅरंटी नव्हती, त्याला मी सांगितलेलं असं कधी कधी होतं, कधी कधी अॅनिमल्स नाही ऐकत, त्यांना जे करायचं तेच करतात. तरी सुद्धा मी इंटेन्शनल पण नव्हतं की तुम्ही सुधराच म्हणून. ऑटोमॅटिकली त्यांनी मला सांगितलं. आता ते दोघं शांत बसले, ते दोघं अचानक शांत बसले, ते अजिबात कोणाच्या अंगावर जात नाही. पण त्यांनी बाकी 3 जणांना उकसवलंय की तुम्ही करा, मी नाही करत, असं झालं ते. तर ते बाकीचं जे पॅकमध्ये 3 डॉग्स आहेत ते परत तसं करायला लागले. मग त्यांनाही कम्युनिकेट करून एक्सप्लेन केलं की कुणी करू नका असल्या गोष्टी. तेच मला माझ्या डोक्यात तेच होतं की आता जर मी एखाद्याच्या घरातल्या कॅटला किंवा डॉगला कम्युनिकेट करू शकतो किंवा मग अगदी त्यांच्याशी अगदी बोलून, जसं माणसं माणसाचा गैरवापर करतात, माणसं माणसाचा ब्रेन वॉश करतात, तशाच पद्धतीने जर मी प्राण्यांना माझ्या एकदम वश करून किंवा त्यांना माझ्या प्रेमात पाडून त्यांच्या घरातले काही सिक्रेट्स विचारले, तिजोरी कुठे, त्याचा लॉकरचा नंबर काय, हे असे काही क्राईम्स होऊ शकतात का, हे मला विचारायचं होतं. आणि सर्वात शेवटचा प्रश्न की तुम्ही हे शिकवता? राईट. तुम्ही क्लासेस घेता? राईट. ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस आहेत? ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस पण घेते मी. आता या गोष्टी समजण्यासाठी पण थोडा वेळ लागतो, तुमच्या ब्रेनला थोडा वेळ जातो. त्यामुळे मी असं नाही की गडबडीत शिकवते. वर्कशॉप जे असतं, काही काही लोकांना फक्त एक्सप्लोर करायचं असतं, काही काही लोकांना सिरियसली शिकायचं असतं. मग ज्यांना एक्सप्लोर करायचं त्यांच्यासाठी मी 2 दिवसाचं किंवा 1 दिवसाचं वर्कशॉप घेते. ते फक्त मी सांगते की कसं प्रोसेस कशी असते, त्यात कम्युनिकेशनही होतं, म्हणजे प्रॅक्टिस करवते मी. पण जर कुणाला सिरियसली शिकायचं असेल किंवा दुसऱ्यांना अजून प्रोफेशनली हेल्प करायची असेल तर त्यासाठी मग मी 3-4 आठवड्यांचा क्लास पण घेते, जो सर्टिफाईड कोर्स असतो. खूप छान. खूप. आणि प्रत्येकाने हे शिकलं पाहिजे. याच्याने काय होणार आहे की संवेदना वाढणार आहे. ॲनिमल्स असतील, आपल्या आजूबाजूचे जेवढे काही प्राणी आहेत त्यांच्याबद्दल आपल्या संवेदना जाग्या होतील. आपल्याला त्यांच्याविषयी जी भूतदया आहे, जी माया आहे, जे प्रेम आहे ते जागं होईल. आणि प्रत्येकाला हे काय होतं,
जे नेचर आहे, युनिव्हर्स आहे, त्याच्यामध्ये एक एकोपा राहू शकेल असंच मला वाटतं. म्हणून प्रत्येकाने हे शिकलं पाहिजे. आणि ज्यांना कोणाला शिकायचं असेल तर सलोनीचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांच्या ज्या काही लिंक्स असतील आपण कोर्सच्या त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आणि खूप छान असा पॉडकास्ट झालेला आहे. सलोनी, कसं वाटलं तुला इथे? खूप छान वाटलं मला. धन्यवाद मला इथे इन्व्हाइट केलं. थँक्यू. आणि मला अजून एक स्टेज भेटला अजून एक्सप्रेस करायला काही गोष्टी नव्याने, अजून जे लेटेस्ट होते एक्झाम्पल्स ते मी देऊ शकले. आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग. आणि तुला सुद्धा खूप खूप थँक्यू. थँक्यू. तुम्ही हा पॉडकास्ट इथपर्यंत पाहिलाय म्हणजे संपूर्ण पॉडकास्ट पाहिलाय. या पॉडकास्टला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि सलोनीचे सुद्धा जे काही अकाउंट असतील आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊयात. तिला सुद्धा खूप खूप प्रेम द्या. आणि पुढे तुम्हाला कुठले गेस्ट पाहिजे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत असंच प्रेम असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.